हॅलो एव्हरीवन, मी वर्षा. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा डेली व्लॉग असणार आहे. तर मी माझ्या सासरी आलेली आहे, म्हणजे मावस सासूच्या घरी. काही मेडिकल इश्यू असल्यामुळे मी त्यांच्याच घरी आहे आता हिंगोलीमध्ये. तर मी तिथलं सर्व माझं रुटीन तुम्हाला डे बाय डे शेअर करणार आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर आता सुरुवात झालेली आहे माझी जेवण बनवण्याची. म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे झालेला आणि सासूबाई सुद्धा ऑफिसला गेल्या होत्या. त्यानंतर म्हटलं आमच्या दुपारी जेवणासाठी मी डाळ भात आणि भाकरी बनवणार होते. त्यामुळे म्हटलं चला आपण शूट करूयात. आणि दीर पण माझा म्हणत होता, वहिनी तुम्ही का शूट नाही करत आहे, तुम्ही डेली व्लॉग चालू करा. तर मग म्हटलं ठीक आहे, चला आपण कंटिन्यू करूयात. तर मी इथे भाकरी बनवायला घेतली. त्यानंतर मी डाळला फोडणी दिली होती. त्यानंतर 2च भाकरी करायच्या होत्या, एक माझ्या मिस्टरांना आणि एक दीरांना. त्यामुळे भाकरी 2 करून घेतल्या आणि भाकरी झाल्यानंतर छान क्लिनिंग वगैरे करून घेतली. त्यानंतर भात वगैरे शिजायला घातला आणि त्याला म्हटलं उरलेली भांडी होती, म्हटलं ती घासून घेऊयात. त्यानंतर माझा अनिल आले होते. त्यांची बडबड सुरू होती, वहिनी तुम्ही काय बनवले जेवायला वगैरे सर्व ही त्यांची बडबड सुरू होती. त्यांना म्हटलं बनवले जा तुम्ही. मग सर्व क्लिनिंग वगैरे झाली. त्यानंतर मग मी लादी वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतर मग तिकडे जेवायला घेतलं आणि दुपारी जेवण मस्त झोपा वगैरे आराम केला. संध्याकाळी मग सासूबाई आल्यानंतर चहा वगैरे ठेवला. त्यांना चहा वगैरे दिला आणि संध्याकाळी मग जेवणासाठी बनवायचं काय, तर हा प्रश्न पडलेला. त्यात अनिल म्हणाले की वहिनी अंडा बिर्याणी बनवूया. तर म्हटलं ठीक आहे चला अंडा बिर्याणी तर बनवूया. मग चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग संध्याकाळी जेवणाची तयारी करायला घेतली. आणि मग त्यानंतर भरपूर सारे कांदे टोमॅटो बिर्याणीसाठी कापून घेतलेले, सासूबाईंनी मला ते कापून दिलेले आईने. त्यानंतर मी हिरव्या मिरचीचा वाटासुद्धा केलेला आणि 5 ते 6 अंडे बॉईल करून घेतले होते. त्यानंतर थोडासा कांदा फ्राय करून घ्यायचा होता मला, त्यामुळे तो सुद्धा फ्राय करून घेतला आणि अंड्याला छान मसाला लावून ते सुद्धा फ्राय करून घेतले. आणि त्यानंतर मला बिर्याणी ही कुकरमध्ये बनवायची होती, त्यामुळे मी कुकरमध्ये सुद्धा म्हटलं अंडे कुकरमध्ये फ्राय नको करायला, छोट्याशा कढईमध्येच करूया. त्यामुळे मी कढईमध्ये अंडे फ्राय करून घेतले आणि बाकीची तयारी करत होते. त्यानंतर मी कुकरमध्ये कांदा वगैरे फोडणीला मोठी खडी मसाले सुद्धा फोडणीला घातले. त्यानंतर कांदा वगैरे फोडणीला घातला आणि अंडे सुद्धा मी फ्राय करून घेणार होते. तर ही सर्व प्रोसेस मी करत होते.
आई मला किचनमध्ये येऊन थोडीफार मदत करत होते छोटी-मोठी. त्यांना म्हटलं, "तुम्ही जाऊन आराम करा, मी बनवते सगळं." तर बोलते, "नको, मी पण बसते तिच्यासोबत गप्पा मारत." सो आमच्या इथे गप्पा मारत-मारत आम्ही अंडा बिर्याणी बनवत होतो. त्यानंतर तिला छान फोडणी वगैरे घातली आणि त्यात थोडंसं दही वगैरे टाकलं आणि मग त्यानंतर अंडी वगैरे टाकून त्याला मी कुकर लावून घेतलं. बिर्याणीची छोटी-मोठी भांडी पडली होती. म्हटलं तीसुद्धा क्लीन करून घ्यावी, जेणेकरून म्हटलं नंतर पसारा नको व्हायला. आणि आम्ही ते ज्या पातेल्यात अंडी शिजवली होती त्याच पातेल्यामध्ये आम्हाला दूधसुद्धा तापवायचं होतं. त्यामुळे ते छान पाणी उकळून त्यामध्ये क्लीन वगैरे करून घेतलं आणि मग त्यामध्ये दूध तापवायला घेतलं. आणि त्यानंतर मी सर्व भांडी क्लीन केली. आई मग दूध तापवत होत्या आणि मग आमचं जेवण हे रेडी झालेलं होतं. मग सर्व क्लीन वगैरे केल्यानंतर मग आम्ही छान जेवण केलं. बिर्याणीसुद्धा खूप छान झालेली, सर्वांना खूप आवडली आणि सगळ्यांनी मस्त जेवण आम्ही केलं.